नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून आणि उत्तरायणातील त्यांच्या प्रवासाची सुरुवात म्हणून साजरा करतात. कारण या दिवशी सूर्यदेव आपल्या सोन्याच्या रथात बसून जगाला प्रकाश देतात आणि उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी व सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांची पूजा केली जाते. याला आरोग्य सप्तमी किंवा सूर्य जयंती या नावांनीही ओळखतात. रथसप्तमीची कथा. श्रीकृष्णाचा मुलगा साम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला. तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडलेही. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्याची आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा देखील झाला. त्यानंतर श्यामची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून श्यामने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगापासून मुक्त झाला. तेव्हापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. घराच्या बाहेर 7 रंगांच्या रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा. सूर्याला लाल रंगाचे फूल, रोली, अक्षत, दक्षिणा, गूळ चणे वगैरे अर्पण करा. दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा. गहू, गूळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.